जनता राज्य न्यूज चॅनलच्या सोलापुरी कट्टा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्या सोलापुरी कट्टामध्ये आलेले आहेत 40 वर्षांचा शैक्षणिक क्षेत्रातला अगाध अनुभव असलेले प्राध्यापक इसाक मुजावर सर, ज्यांना 40 वर्षांपेक्षा जास्त इंजिनिअरिंग आणि शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव आहे, जे विद्यार्थी, पालक त्याचबरोबर बिझनेसमन्सना करिअर आणि व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन करतात, ज्यांनी आतापर्यंत 750 पेक्षा जास्त सेमिनार्स मधून 1.5 लाखापेक्षा जास्त जनतेशी संवाद साधला आहे। एवढ्या लोकांपर्यंत ते पोहोचले आहेत असे प्राध्यापक इसाक मुजावर सर आज आपल्या जनता राज्य न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। मुजावर सर, तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड करिअर काउन्सिलिंग हे आज खूप महत्त्वाचा असा हा विषय आहे, कारण तुमची पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तिमत्व विकास असेल, व्यक्तिमत्व जर तुमचं व्यवस्थित डेव्हलप असेल तर तो माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थी, पालक आणि सर्व वर्गाला तुम्ही या बाबतीत मार्गदर्शन करता। आज तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आलेला आहात, आमच्या स्टुडिओत आलाय आणि आपण आमच्या सर्व प्रेक्षकांना देखील मार्गदर्शन करणार आहात सर। तर मी असं ऐकलेलं आहे सर की तुमच्या काउन्सिलिंगची तुम्ही जेव्हा सुरुवात करता किंवा कुठल्याही कार्यशाळेची जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्ही प्रार्थनेने ती सुरुवात करता। तर नेमकी प्रार्थना ती महत्त्वाची का असते आणि नेमकी कोणती प्रार्थना आहे की ज्याच्याने तुम्ही सुरुवात करता? नमस्ते। प्रार्थना हा एक प्रकारचा संवाद असतो। संवाद आपण साधतो परमेश्वराशी। मला जर कुठल्या VIP संवाद साधायचा असेल तर त्याच्यासाठी परवानगीची गरज असते आणि परवानगी जर भेटली आपल्याला तर काही वेळापुरती ती भेट मर्यादित होऊ शकते। पण ज्यावेळेस आपण परमेश्वराशी प्रार्थना करतो त्याला परवानगीची गरज नसते आणि काल मर्यादा पण नसते। प्रत्येक सेशनच्या पूर्वी मी प्रार्थनेतून ते सेशन सुरू करतो। याच्या मागची मानसिकता जी आहे ती परमेश्वर ही जी शक्ती आहे त्या शक्तीच्या माध्यमातून आपणाला एक प्रकारची ऊर्जा गरजेची असते आणि ती ऊर्जा आपण प्रार्थनेच्या माध्यमातून मिळवू शकतो। प्रार्थना अशी आहे, हे कृपाळू, सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, शेकडो मातांची माया करणाऱ्या परमेश्वरा, खऱ्या अर्थाने आमची मने जुळवू देत, खऱ्या अर्थाने आमच्यात सुसंवाद घडू देत। हे परमेश्वरा, आम्हाला सरळ मार्ग दाखव आणि आमची मदत कर एकमेकांना समजून घेण्यासाठी। हे परमेश्वरा, जे अशक्य आहे ते सहन करण्याची शक्ती आम्हास दे। हे परमेश्वरा, जे शक्य आहे ते कार्य करण्याचा निर्धार आमच्यामध्ये निर्माण कर आणि हे परमेश्वरा, शक्य आणि अशक्य यामधील फरक समजून घेण्याची बुद्धी आम्हास दे। मॅडम, ज्यावेळेस आपण प्रार्थना म्हणतो त्यावेळेस नेमकं ती का म्हणतो हे आपल्याला माहीत करून घेणं खूप आवश्यक आहे। आई वडील सांगतात म्हणून मुलं प्रार्थना करतात असं जर असेल तर निश्चितपणे त्याचा परिणाम जो आहे, त्याचा इफेक्ट जो आहे तो साधता येणार नाही आपल्याला। तर आपण याच्या मागची मानसिकता काय आहे, सायकोलॉजी काय आहे हे जर बघितलं तर आपलं असं लक्षात येईल की मागच्या वर्षीचा जर सर्वे काढला आपण तर मागच्या वर्षी जगाच्या पाठीवर जवळपास 8 लाख लोकांनी आत्महत्या केल्या। वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या व्यवसायामधील 8 लाख लोकांनी आत्महत्या केल्या। मग त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण बेसिक कारण असते ती एकटेपणा, लोनलीनेस, अकेलापण। मी माझं कोणच ऐकत नाहीये, माझं मत विचारात घेतलं नाहीये, मला झिडकारलं जातं, माझ्यावर कोणच प्रेम करत नाहीये, ह्या प्रकारचे विचार ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस माणूस लोनलीनेस ह्या स्टेटमध्ये येतो, अकेलापण। लोनलीनेस ही मोस्ट निगेटिव्ह इमोशन आहे, नकारात्मक भावना जी म्हणतो आपण ती एकाकीपणा आहे आणि एकाकीपणाच्या पुढे जाऊन माणूस इरिटेट होतो, फ्रस्ट्रेट होतो, डिप्रेशनमध्ये जातो, नैराश्यामध्ये जातो आणि त्याच्या पुढे जाऊन आत्महत्येसारख्या घटनांचे प्रयत्न करतो आणि एका स्टेजला तो जीवन संपवतो। मग माझा परमेश्वरावर जर विश्वास असेल तर डेफिनेटली मी स्वतःला एकटा कधीच समजणार नाही, हे झालं एक कारण।
दुसरं कारण असं, जर मी स्वतःला एक सजेशन दिलं की ज्याला मी ॲटो सजेशन म्हणतो, स्वयंसूचना म्हणतो, मी जर म्हटलं की इफ गॉड इज विथ मी हू इज अगेन्स्ट मी, मग ती परमेश्वर ही शक्ती जर माझ्यासोबत असेल तर माझ्या विरुद्ध कोण आहे हे बघायची गरजच नाही ना. मग त्या विरुद्धमध्ये व्यक्ती असतील किंवा परिस्थिती पण असेल. बऱ्याचपैकी मध्यम किंवा गरीब लोकांची संख्या प्रचंड आहे. मग ती परिस्थिती त्यांना जी शिक्षण घ्यायचं असते विद्यार्थ्यांना, ती परिस्थिती थोडीशी मारक ठरते. मग आपण विद्यार्थ्यांची जर मानसिकता अशी बनवली की इफ यू बॉर्न पुअर इट्स नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू डाय पुअर इट विल बी युअर बिगेस्ट मिस्टेक. कुठल्या घरात जन्म घ्यायचा आहे ह्याची निवड नाही आहे मला. म्हणजे मी गरीब म्हणून जन्मलो ह्याच्यात माझा दोष काहीच नाही ना, पण मी गरीब म्हणून जर मेलो ना, डेफिनेटली तो माझा दोष असतो. मग ह्या मानसिकतेतून जर मुलांना आपण थोडंसं पटवून दिलं, थोडंसं ट्रेनिंग दिलं, तर डेफिनेटली ती परिस्थिती ती अडचणीची ठरणार नाही. हे दुसरं कारण. आणि जनरली मी तिसरं कारण असं म्हणतो की काही लाईन जर आपण ऐकल्या आणि त्याचं थोडंसं चिंतन मनन केलं तर त्याच्यामधून सुद्धा एक आत्मविश्वास, एक कॉन्फिडन्सची निर्मिती होती. लाईन किती सुंदर आहेत बघा. ए मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ए मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. म्हणजे हे जे लाईन्स आहेत ना, ॲक्च्युली संवाद आहे. आणि हा संवाद आहे आपण आणि समस्या. आपण समस्येला ठणकावून सांगतोय, हे समस्या तुझ्यापेक्षा कितीतरी पटीनं माझा परमेश्वर मोठा आहे. म्हणजे इथं फोकस आहे परमेश्वर. आणि सायकोलॉजी काय सांगते मॅडम, व्हॉट वी फोकस इट ग्रोज. मग मी नेमकं कशावर फोकस करतोय? मी अडचणीवर जर फोकस करत असेल तर अडचणी वाढणार, आणि मी जर परमेश्वर ह्या शक्तीवर फोकस करत असेल तर निश्चितपणे ती शक्ती मला मदत करत जाईल. त्याकरता तुमच्या सेशनची जी सुरुवात होते ती प्रार्थनेने होते. मला खूप आवडलं ही गोष्ट की प्रार्थना केल्यामुळे की आपण एकटे नाही ही भावना आपल्या मनातून निघून जाते, कारण तो परमेश्वर कायम आपल्या सोबत आहे. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही मगाशी प्रार्थना म्हणत होता, तुम्ही जी सांगत होता, तर त्याच्या ओळींमधून जसं तुम्ही म्हणालात की एक पॉझिटिव्हनेस त्याच्यामध्ये खूप आहे आणि त्याच्यातून आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, एक भावना मनात येते. आणि दुसरी गोष्ट, माणूस हा नेहमी आपल्या अडचणींवरती जे निगेटिव्ह पॉईंट आहेत त्याच्यावरती जास्त फोकस करतो, तर तसं न करता प्रार्थनेमुळे आपला फोकस त्या अडचणींवरून दूर होतो आणि अडचणींपेक्षा आपला तो परमेश्वर, गॉड, तो सगळ्यात मोठा आहे ही भावना आपल्या मनात निर्माण होते आणि तिथूनच खरं पर्सनॅलिटी बदलायला सुरुवात होते. खूप छान याच्या मागचं जे तुम्ही कारण आहे खूप छान प्रकारे सांगितलं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पर्सनॅलिटी हा शब्द येतो, ज्याला आपण मराठीमध्ये व्यक्तिमत्व म्हणतो. तर एक्झॅक्टली हे व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? कारण पर्सन टू पर्सन प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. मग व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय सर? मॅडम, समजा आपण दोघं गप्पा मारतोय असं एज्युम करूया आणि समोरून एक व्यक्ती येते. मग ती व्यक्ती तुम्ही म्हणता चांगली दिसते, माझ्यासारखा माणूस म्हणेल ती व्यक्ती चांगली आहे. म्हणजे दिसणं आणि असणं डेफिनेटली याच्यामध्ये फरक आहे. मग तुम्ही कॉमेंट केलं की ही व्यक्ती चांगली दिसते, म्हणजे तुमचा फोकस होता एक्सटर्नल पर्सनॅलिटी, त्याला आपण म्हणतो शारीरिक व्यक्तिमत्व. म्हणजे तो एक व्यक्तिमत्वाचा प्रकार झाला. आता माझ्या जर ती व्यक्ती ओळखीची असेल, मी त्या व्यक्तीचा अनुभव घेतला असेल, तर मी म्हणतो ती व्यक्ती चांगली आहे. याचा अर्थ शारीरिक व्यक्तिमत्व म्हणजेच संपूर्ण व्यक्तिमत्व नाही आहे. ती व्यक्ती, तिची बुद्धी किती आहे, त्याचा बुद्ध्यांक कुठल्या लेवलचा आहे, कुठल्या पद्धतीचे ते समस्येवर सोल्युशन देऊ शकतात, त्याला अनुसरून दुसरं जे व्यक्तिमत्व आहे त्याला आपण म्हणतो बौद्धिक व्यक्तिमत्व. तर तिसरा इथं सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट येतो तो असतो, त्याला आपण म्हणतो इमोशनल पर्सनॅलिटी, दॅट इज द भावनिक व्यक्तिमत्व. मग ती व्यक्ती किंवा आपण स्वतःच्या भावनेंना नियंत्रण करतो का, हा झाला पहिला पार्ट. असणं आणि दिसणं याच्यामध्ये खूप फरक आहे. एखादी व्यक्ती समोरून दिसते कशी, हे म्हणजे त्याचं झालं शारीरिक व्यक्तिमत्व. आणि असणं म्हणजे दिसण्याबरोबर जे वेगवेगळे गुण आवश्यक असतात, त्या गुणांचं संपूर्ण मिश्रण म्हणजेच एक परिपूर्ण व्यक्तिमत्व असं म्हणतो. उदाहरणार्थ, शारीरिक व्यक्तिमत्व म्हणजे तो माणूस दिसतो कसा,
त्याच्या पुढं जाऊन तो माणूस विचार कसा करतो किंवा एखाद्या वेळी ज्या समस्या जर आल्या तर त्या समस्यावर तो तोडगा देऊ शकतो का, त्या समस्याचं तो निराकरण करू शकतो का, हे व्यक्तिमत्व म्हणजे त्याचं बौद्धिक व्यक्तिमत्व. शारीरिक आणि बौद्धिक याच्यामधून संपूर्ण व्यक्तिमत्व तयार होत नाहीये. त्या व्यक्तीला स्वतःच्या भावना ओळखता येतात का, त्या भावना त्याला व्यवस्थित नियंत्रित करता येतात का, त्याचबरोबर तो इतरांच्या भावनेंना समजून घेतो का आणि इतरांशी रिलेशन बिल्डिंग जे म्हणतो आपण त्या पद्धतीचं दोघांमधलं किंवा सर्वांमधलं वातावरण चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न करतो का, हे जे व्यक्तिमत्व असतं ह्या व्यक्तिमत्वाला आपण म्हणतो इमोशनल पर्सनॅलिटी, दॅट इज द भावनिक व्यक्तिमत्व. मॅडम आता आपण बघितलं की शारीरिक व्यक्तिमत्व, नंतर बौद्धिक व्यक्तिमत्व आणि तिसरं बघितलं आपण भावनिक व्यक्तिमत्व. पण याच्यामध्ये अध्यात्म नसेल त्याच्याकडं, ते अंग जर त्याला नसेल तरी पण त्याचं परिपूर्ण व्यक्तिमत्व बनत नाही. म्हणजेच आपल्याला आध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणजे काय हे पण तपासून घ्यावं लागेल. आता इथं गफलत आपण काय करतो, अध्यात्म म्हणजे आपल्याला एक विचार पडतो की अरे त्या माणसानं हा वेश परिधान केलेला असेल तर तो आध्यात्मिक आहे, असं ऍक्च्युअली नाही आहे. मी घरामध्ये कुठला धर्म पाळतो तो एक पार्ट झाला, पण घराच्या बाहेर आल्यानंतर माझा धर्म जर असेल मानवतेचा तर निश्चितपणे माझ्याकडे ते अध्यात्म आहे. म्हणजे मी कोणत्या प्रकारे इतरांना मदत करू शकतो त्याचा जर सतत विचार आपण करत असू तर ते व्यक्तिमत्व म्हणजे आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर आर्थिक व्यक्तिमत्व पण असतं, कारण हे आपण जे बोललो तिथं अर्थ आलेला नाही, म्हणजे फायनान्स आलेला नाही, तर संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये त्याची पण गरज आहे. आता बरीचशी लोक नोकरी करतात, मग नोकरीच्या ठिकाणचं वातावरण आणि घरातलं वातावरण याच्यामध्ये त्याला ताळमेळ घालता येतो का, त्या पद्धतीचं पर्सनॅलिटी त्याच्याकडे आहे का. म्हणजे थोडक्यात माणूस आनंदी समाधानी आहे का त्याच्या ऑफिसच्या ठिकाणी आणि घरी. त्याच टॉपिकला मी म्हणत असतोय वर्क लाईफ बॅलन्स. ह्या पर्सनॅलिटीच्या माध्यमातून आपण समाधानानं आयुष्य घडवू शकतो. म्हणजे थोडक्यात पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व हे फक्त बाहेरच्या दृष्टीने नाही तर तो व्यक्ती आतून कसा आहे, त्याची भावनिक पर्सनॅलिटी, त्याची आध्यात्मिक पर्सनॅलिटी, त्याची बौद्धिक पर्सनॅलिटी, या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. मग सर एक व्यक्तिमत्व परिपूर्ण कसं बनतं आणि ते जर आपल्याला तयार करायचं असेल, कारण कोणीही परफेक्ट नाही आहे या जगामध्ये, कोणीही परफेक्ट नाही, पण आपण त्या परफेक्शन पर्यंत पोहोचण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो. मग अशी परफेक्ट पर्सनॅलिटी जर तयार करायची असेल तर त्याची पहिल्यांदा तुम्ही व्याख्या काय सांगाल आणि ती कशी तयार करता येईल? मॅडम सर्वप्रथम आपल्याला एक विचार करावा लागेल की आपली जी निर्मिती आहे ती दी बेस्ट निर्मिती आहे. वी आर द बेस्ट क्रिएशन फ्रॉम द क्रिएटर. माझी निर्मिती सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे असं ज्यावेळेस मी म्हणेन ना, आणि हा विचार मी 24 तास जर माझ्या डोक्यात येत असेल, याचा अर्थ माझं बसणं सर्वोत्कृष्ट पद्धतीचं हवंय, माझं बोलणं सर्वोत्कृष्ट पद्धतीचं हवंय. मी ज्यावेळेस आई वडिलांशी संवाद साधेन, माझ्या शिक्षकाशी संवाद साधेन, मी समाजातल्या इतर घटकांशी संवाद साधेन, ते पण सर्वोत्कृष्ट पद्धतीनं येणं अपेक्षित आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे नोबडी इज परफेक्ट. आपण परिपूर्ण नाही आहोत याचा अर्थच आपल्याकडून काही चुका होतात. जे व्यक्तिमत्व संपूर्णतेच्या जवळ असतात ती व्यक्तिमत्व चुकांना ऍक्सेप्ट करतात आणि त्याच्यामधून शिकून परत त्या चुका न होण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की डुईंग द मिस्टेक is not at all the mistake, but repeating again and again no longer remains as a mistake, but it becomes the crime. आणि वारंवार आपण असे गुन्हे करत असतो. मग ते जर टाळता आलं, मला चुकीला चूक समजून नेमकं माझं काय चुकलं ह्याचं जर आपण अनालिसिस केलं तर निश्चितपणे आपल्याला परिपूर्णतेच्या दिशेनं वाटचाल करता येईल. मग अशी म्हटल्याप्रमाणे जे 4-5 प्रकार जे आपण सांगितले, त्या 4-5 प्रकारामध्ये मला परिपूर्ण बनता येईल का? उदाहरणार्थ पहिलं व्यक्तिमत्व घेतलं होतं आपण शारीरिक व्यक्तिमत्व. मला फिजिकल फिटनेस जर माझा हवा असेल तर मला काही गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला येणार माझं एक्झरसाइज, दुसरा येणार माझं डाएट, आणि तिसरा सर्वात महत्वाचा की जो आजकाल मिसिंग आहे क्वालिटी स्लीप. आपण झोपतो
पण खऱ्या अर्थानं आपण झोपतो का, तिथं कुठेतरी प्रश्न विचारायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आपल्या कानामध्ये हेडफोन असतो, डोळ्यासमोर मोबाईलचा स्क्रीन असतो आणि कधी झोप लागली हे आपल्याला कळत नाहीये. याचा अर्थ आपण झोपत नाहीये, तर आपल्याला ते मोबाईल झोपवत आहे. मग त्या पद्धतीचं जर घडत असेल तर निश्चितपणे ती क्वालिटी स्लीप नाही आहे. कारण आपला आतल्या जो सबकॉन्शियस माइंड आहे, ते सबकॉन्शियस माइंड झोपायला जाण्याच्या अगोदर अर्धा तास काय करतो आपण, नेमकं त्या गोष्टीवर त्याचं काम चालू असतं. त्याच्यामुळे मला एक टप्पा बघायचा आहे की माझं शारीरिक व्यक्तिमत्व खूप चांगलं असणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस शारीरिक व्यक्तिमत्व चांगलं असेल तर पुढचं बौद्धिक व्यक्तिमत्व चांगलं होण्यास मदत मिळते. जे आपण काय म्हणतो, आपलं बॉडी जे आहे, दिस बॉडी इज लाईक अ टेम्पल. एक देव जो आहे आपल्यात, देव जो म्हणतो ना आपण, किंवा आपल्यात काय म्हणायचं मॅडम त्याला, हे झालं आपलं शारीरिक व्यक्तिमत्व. त्या पद्धतीचंच मला माझं बौद्धिक व्यक्तिमत्व कसं चांगल्या पद्धतीचं करता येईल, त्यासाठी मला रीडिंग म्हणतो, रीडिंग वाचनाची मला सवय लावावी लागेल. कारण वाचनामधून विचार येतात आणि विचारामधून व्यक्तिमत्व घडत असतं. व्यक्तिमत्व कसं घडतं मी मॅडम आणखी थोडक्यात सांगतो की सुरुवात असते एहसास. एहसासला आपण म्हणतो कन्सर्न, चिंता. ज्यावेळेस एहसास येतो त्याच्या पुढचं स्टेप असते खयाल, एक विचार येतो, थॉट येतो, आणि विचारानंतर असते इमोशन्स, जज्बात किंवा भावना. म्हणजे भावनेपर्यंत आपण जर आलो ना, त्याच्या पुढे जाऊन आपला बनतो ॲटिट्यूड, दृष्टिकोन, आणि दृष्टिकोनामधून आपण ॲक्शन्स घेतो. आणि मी जर वारंवार ॲक्शन घेत असेल तर माझी ती सवय बनते आणि आपली पर्सनॅलिटी म्हणजेच आपल्या सवयी. मग मी चिंता मला कशाची आहे, मी काळजी कुठल्या गोष्टीची करतोय, कुठल्या गोष्टीवर कन्सर्न माझा आहे, त्या पद्धतीची पर्सनॅलिटी आपली बनत असते. समाजामध्ये वातावरण बिघडलंय किंवा मुलं मोबाईल ॲडिक्टेड जास्त झालेत, ह्याची हा जर विचार माझ्या मनामध्ये आला, याची जर चिंता असेल तर डेफिनेटली तो जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम दूर करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होईल आणि त्या पद्धतीची पर्सनॅलिटी घडू शकते. म्हणजे थोडक्यात जसं तुम्ही म्हणालात की पर्सनॅलिटी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सर्व प्रकारच्या पर्सनॅलिटी असतात आणि त्या घडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. थोडक्यात पर्सनॅलिटी म्हणजे आपल्या सवयी, ज्या सवयी आपण चांगल्या आत्मसात करू तेवढी आपली पर्सनॅलिटी जास्त डेव्हलप होत जाईल. आपण सुरुवातीला जेव्हा बोलत होतो त्यावेळेस तुम्ही म्हणालात की आपण जी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमधून आपल्याला आनंद मिळत जातो. आजकाल कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये जर त्याला विचारलं की तुझ्या आयुष्यात किती आनंद आहे तर त्यालाही प्रश्न पडतो, कारण आनंद कुठेतरी लुप्त होत चाललेला आहे. जो हॅपीनेस आहे पूर्वीच्या काळी जो माणसाकडे होता तो आजकाल राहिलेला नाही. तर नेमकं हे आनंद लुप्त होण्याचं कारण काय, आणि तो जर आपल्याला परत मिळवायचा असेल आयुष्यात आनंद, तर आपल्याला काय करता येईल? मॅडम परत आपण सुरुवात जशी केली होती ना, मी जर एक वाक्य म्हटलं की टुडे इज द गिफ्ट, आजचा दिवस ही मला एक भेट मिळाली, आणि भेट मिळाली ही त्या शक्तीकडून, त्याला काही म्हणा तुम्ही, परमेश्वर म्हणा, ईश्वर म्हणा, भगवान म्हणा, अल्लाह म्हणा, खुदा म्हणा, गॉड म्हणा, त्या शक्तीकडून मला आजचा दिवस भेटेच्या स्वरूपात मिळाला. आता मी असं का म्हणतो बघा, काल रात्री जेवढी लोक झोपली ना तेवढी लोक आज उठलेली नाही आहेत. खरंय. काल रात्री झोपलेल्यापैकी काही लोकांची कालची रात्र शेवटची होती, आणि ज्या लोकांची शेवटची रात्र होती ती संपूर्ण म्हातारी पण नव्हते, ते सगळे आजारी पण नव्हते, काही निरोगी पण होते, काही तरुण पण होते. मला आजचा दिवस मिळाला आहे म्हणजे आजचा दिवस ही माझ्यासाठी भेट आहे. हा जर पॉझिटिव्ह थॉट, ज्याला मी अफर्मेशन म्हणतो, पॉझिटिव्ह थॉट्स, हा जर पॉझिटिव्ह थॉट माझ्याकडून जनरेट झाला तर डेफिनेटली मोठ्या मनानं मी ती गिफ्ट स्वीकारेन. आय विल ॲक्सेप्ट दॅट गिफ्ट, आणि फक्त ॲक्सेप्ट नाही करणार मी, आय विल रिस्पेक्ट द गिफ्ट. मॅडम कन्सेप्ट कसा येतो बघा, इफ आय रिस्पेक्ट द टाईम टुडे, डेफिनेटली टाईम विल रिस्पेक्ट मी इन फ्युचर. मी जर आज वेळेचा सन्मान केला तर निश्चितपणे वेळ माझा सन्मान करेल भविष्यात. मग मला आजचा दिवस भेट मिळाली याचाच अर्थ उद्याची गॅरंटी नाही आहे. होऊ शकते माझा आजचा दिवस हा शेवटचा दिवस होऊ शकतो. मग ह्या भावनेतून जर मी माझा आजचा दिवस व्यतीत करू लागलो तर डेफिनेटली मी कुणालाही दुखवणार नाही आहे. मी जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. आणि आनंद हे इंटरनल स्टेट आहे.
आपण म्हणतो की मी गाडी घेतली, मी फोन घेतल्यामुळं आनंदी झालो, तसं नाही आहे. थोडक्यात उदाहरण देतो मॅडम मी. समजा तुम्ही एक ड्रेस घेतला, त्या आनंद तसं बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतो, पण आपली सायकोलॉजी असं झालं, प्रोग्रॅमिंग असं झालं की मी एखादा ड्रेस घेतला, 5,000चा असेल, 10,000चा असेल, त्या ड्रेसमुळं मला आनंद झाला असं आपण म्हणतो. पण असा विचार करा की तो ड्रेस घालून मी एका समारंभाला गेलोय आणि तिथं कुणीतरी कॉमेंट मारला, अरे तुम्हाला शोभतोय तरी का हा ड्रेस, इमिजिएटली तो आनंद झिरो झाला. माझ्या अंगावर तेच कपडे होते ना, याचा अर्थ कपड्याने मला आनंद दिलेला नाहीये. हे जर आपण एकदा समजून घेतलं तर निश्चितपणे आपण आनंदाच्या स्टेटमध्ये खूप काळ या शेवटपर्यंत आपण राहू शकतो. फक्त हे समजून घेणं गरजेचं असतं. मगाशी तुम्ही बोलताना अफर्मेशन्स बद्दल बोललात की पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलणं खूप गरजेचं आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह टॉक म्हणतो. जे आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलले तर आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे तो ते कॅच करतो आणि तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत जातात. मग सर, हेच आपलं आयुष्य जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हॅपीनेस आणायचा असेल किंवा आपले काही ड्रीम्स असतील, ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत अचीव, तर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर असे कुठले 5 अफर्मेशन्स डेली तुम्ही सांगाल की जे बोलल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद पण येईल आणि ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या सुद्धा घडतील? आपल्याला अगोदर ते अफर्मेशन म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत. त्या पॉझिटिव्ह स्टेटमेंटमुळं आपल्याला एनर्जी मिळते आणि याला मी 2 कॅटेगरीमध्ये विभागतोय. पहिलं मी म्हणतो त्याला ॲटो सजेशन. ॲटो मीन्स सेल्फ, सजेशन मीन्स इन्स्ट्रक्शन. मी स्वतःला दिलेली सूचना म्हणजे स्वयंसूचना, ॲटो सजेशन. आणि दुसरं एक परमेश्वरानं आपल्याला गिफ्ट दिली, ती गिफ्ट आहे व्हिज्युअलायझेशन. मी इथं बसून कुठल्याही गोष्टीचं व्हिज्युअलाइज करू शकतो. मग हे जर 2 कॉम्बिनेशन आपण केलं, ॲटो सजेशन आणि व्हिज्युअलायझेशन, ह्या कॉम्बिनेशनमधून आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तयार करता येतील. माझी निर्मिती सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे, मला सर्वोत्कृष्ट पद्धतीनंच कार्य करायचं आहे, हे झालं पॉझिटिव्ह स्टेटमेंट. माझा आत्मविश्वास प्रचंड आहे, येणाऱ्या परीक्षेत मला खूप चांगले मार्क मिळणार, माझा बिझनेस उत्कृष्ट पद्धतीनं चाललेला आहे. चालेल असं नाही, चाललेला आहे. म्हणजे आपण अफर्मेशन देत असताना जास्तीत जास्त वर्तमान काळात जर आपण बोलत गेलो तर याचा अर्थ आपलं माइंड म्हणेल की ते घडतंय, ऍक्च्युअली घडायला लागलंय. मी खूप चांगला शेजारी आहे असं ज्यावेळेस मी स्वतःला वारंवार म्हणेन त्यावेळेस निश्चितपणे मी शेजाऱ्यांना दुखवायचा प्रश्नच नाही ना. किंवा मी घरात गेल्यानंतर माझी बायकोविषयी जर मी पॉझिटिव्ह बोललो तर आजकाल जे मिसअंडरस्टँडिंग असतं किंवा मुला मुलीमधलं जे मिसअंडरस्टँडिंग असतं ते मिसअंडरस्टँडिंग सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. आणि ह्याला दुसरं आणखी की द सिक्रेट नावाचा मूवी आहे की त्याच्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्याविषयी बोललेलं आहे. पण ते लॉ ऑफ अट्रॅक्शन जर आपल्याला समजलं तर आपल्या पुढं आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य राहणार नाही आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटलं ना मला येणाऱ्या परीक्षेत 95% मार्क मिळवायचे तर निश्चितपणे तो मिळवू शकतो. त्याच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, आकर्षणाचा नियम काय आहे तो समजावून घेणं खूप गरजेचं आहे. मी तो नियम 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो, 3 स्टेजेसमध्ये डिवाइड करतो. पहिलं असतं की इमॅजिनेशन, कल्पना करा. तुम्हाला 95% मार्क मिळालेत याची कल्पना करा. ही झाली पहिली स्टेप की ज्याला आपण म्हणतो इमॅजिन. दुसरं असतं फील, मला ते फील करायचं आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे स्वतःला की मी आहे, मी 95%चा विद्यार्थी आहे. ही दुसरी स्टेज काय सांगते की मला 95% विद्यार्थ्यासारखं वागायचं आहे. म्हणजे मला वडापाव खात बसायचं नाही, 2-2 तास गप्पा मारायचं नाहीत मित्रांनो, टाइम वेस्ट करायचा नाहीये. कारण आय हॅव डिफाईन माय सेल्फ ॲज ए स्टुडंट ऑफ 95%. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ते रिसीव्ह करता येतं. याचा अर्थ काही गोष्टीवर जर आपण विश्वास ठेवला, त्याची जर आपण प्रात्यक्षिक करत गेलो तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यामधून आनंद मिळवता येईल. सर, तुम्ही करिअर काउन्सिलर म्हणून सुद्धा गेल्या 40 वर्षांपासून काम करत आहात. तर नेमकं करिअर म्हणजे काय आणि करिअर निवडावं कसं, तर याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना आणि मुख्य म्हणजे पालकांना काय सांगाल? हा खूप खरं महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण प्रत्येकजण करिअरच्या पाठीमागं लागला आहे. सुरुवातीलाच मी सांगतो की लाईफ इज इक्वल टू करिअर हे जे चुकीचं इक्वेशन केलं आहे त्या चुकीच्या इक्वेशन्समुळं प्रचंड प्रमाणात स्ट्रेस, तणाव निर्माण झाला आहे. आणि हा तणाव
विद्यार्थ्यापेक्षा पालकांना जास्त निर्माण झाला आहे. मग मी सुरुवातीचं जर इक्वेशन थोडंसं बदललं, करिअर इज ए पार्ट ऑफ लाईफ असं जर मी ती डेफिनेशन केली तर डेफिनेटली आपला जो मार्ग आहे, आपला जो प्रवास आहे, तो प्रवास सुरळीत होईल. करिअर म्हणजे एकतर शिक्षण आलं, करिअर म्हणजे नोकरी आली, करिअर म्हणजे पैसा आला, करिअर म्हणजे हुद्दा आला, स्टेटस आलं, करिअर म्हणजे समाधान, आनंद आलं. हे सगळं म्हणजेच करिअर. मग नेमकं करिअरची निवड करताना आपल्याला काय करायला पाहिजे आणि आपण नेमकं काय करतो. आपण गर्दी जी असते ना, त्या गर्दीच्या पाठीमागं धावत असतो. समजा आपण उदाहरण घेतलं इंजिनिअरिंग करिअर. आता इंजिनिअरिंग करिअर मी माझ्या मुलाला का घेतोय, त्याचं जर ॲनालिसिस आपण मॅडम केलं तर मोर दॅन 95% लोकांमध्ये करिअरची निवड ही माझा शेजाऱ्यांनी कुठं ॲडमिशन घेतलं आहे किंवा माझ्या नातेवाईकांना कुठं ॲडमिशन घेतलं आहे याचा विचार करून, किंवा त्याच्या मित्रांनी कुठलं ॲडमिशन घेतलं आहे याचा विचार करून करिअरची निवड केली जाते. पण ॲक्च्युअल व्हायला पाहिजे काय, समजा मला करिअर निवडायचं आहे अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग, तर मला अगोदर हा विचार करावा लागेल की अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी माझ्याकडं कुठल्या पद्धतीचे स्किल्स असणं आवश्यक आहे, म्हणजे माझ्यामध्ये कुठली कौशल्य असणं आवश्यक आहे याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्राची स्किल रिक्वायरमेंट काय आहे. उदाहरणार्थ इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ॲनालिसिसला खूप महत्त्व आहे, लॉजिकल थिंकिंगला खूप महत्त्व आहे, कम्युनिकेशन स्किल तर सगळ्या क्षेत्रामध्ये लागतंच. हे जर बघितलं मी स्किल सेट रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन, म्हणजे पहिली स्टेप माझी काय झाली, स्किल सेट बघायचं आहे मला. दुसऱ्या स्टेपमध्ये मला डिस्कवरी करावी लागेल स्वतःची. शब्द कसा वापरला बघा, सेल्फ डिस्कवरी, स्वतःचा शोध मला घ्यावा लागेल. आता स्वतःचा शोध याचा अर्थ आपण असा आत्तापर्यंत कधीच प्रश्न विचारलेला नसतो, मी कोण आहे. असा जर प्रश्न विचारला तर म्हणेल काय वेडा माणूस आहे. तो कोण आहे किंवा ती कोण आहे हे प्रश्न आपण वारंवार विचारतो, पण दुर्दैवानं मी कोण आहे हा प्रश्न विचारत नाही. आणि मी कोण आहे याचा अर्थ जो असतो दॅट इज नथिंग बट द स्वॉट ॲनालिसिस. आपण जे म्हणतो ना, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. तर माझ्यामधले कुठले माझ्यामध्ये कोणते स्किल्स आहेत ते स्किल्स शोधणं मला गरजेचं असतं. आणि ते स्किल्स शोधल्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्राला लागणारे स्किल्स आणि माझ्यामधले स्किल्स हे जर थोडंसं मॅचिंग होत असेल तर निश्चितपणे माझं इन्क्लिनेशन त्या पद्धतीचं आहे. मग त्याच्या पुढं जाऊन जर मला त्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर त्या पुढच्या स्टेप्स आपल्याला घ्याव्या लागतात. तुम्ही म्हणालात की त्या करिअर एकदा सिलेक्ट केल्यानंतर त्यात यश मिळवायचं असेल तर पुढच्या स्टेप्स आपल्याला घ्यावे लागतील. नेमक्या कुठल्या स्टेप्समध्ये, की एखादा करिअर निवडलेलं आहे, एखाद्याने ठरवलेलं आहे की आपण इंजिनिअरिंग करायचं, किंवा एखाद्याने ठरवलेलं आहे की आपण डॉक्टर व्हायचं आहे. तर असे वेगवेगळे अनेक करिअरचे मार्ग आहेत. एखाद्याने ठरवलेलं आहे की मला मास कम्युनिकेशन करून मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, कारण करिअर इज अ वास्ट डेफिनेशन, आपण ज्याच्यामध्ये करू ते. मग कुठलाही करिअर जेव्हा आपण सिलेक्ट केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल सर, तर त्याकरता काय केलं पाहिजे. आपण आतापर्यंत 2 स्टेप्स बघितलेत. पहिली स्टेप होती डिस्कवरी युअर सेल्फ, म्हणजे माझा स्वतःचा शोध. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये होते एक्सप्लोर द करिअर ऑप्शन्स. कुठले करिअर्स ऑप्शन्स आहेत, अवेलेबल आहेत. 3, 4, 5 हजार इव्हन त्याच्यापेक्षा जास्त करिअर ऑप्शन्स निघू शकतात. ह्या 2 स्टेप्स झाल्यानंतर तिसरी महत्त्वाची स्टेप आहे, मला डिसिजन घ्यायचं आहे. एखादं क्षेत्र मला निवडायचं आहे आणि तिथंच न थांबता त्याला ऑप्शन म्हणून BC करूया, आपण 3 पर्यंत थांबूया, म्हणजे ABC. समजा मी एक क्षेत्र जर निवडलं तर ते क्षेत्र निवडल्यानंतर मला ॲप्रोप्रिएट गोल सेटिंग करावं लागेल. त्या क्षेत्रामध्ये नेमकं मला काय हवं आहे, कारण इंजिनिअरिंग क्षेत्र प्रचंड मोठं आहे ना. नेमकं मला कुठलं स्पेशलायझेशन करायचं आहे, त्या स्पेशलायझेशनमध्ये मला काय काम करायचं आहे, त्याच्यासाठी गोल सेटिंग करावं लागेल. गोल सेटिंग खूप महत्त्वाचं असतं. आणि गोल निवडत असताना त्याला मी म्हणतो स्मार्ट गोल. स्मार्ट म्हणजे देखणा नव्हे. स्मार्ट जर मी स्पेलिंग लिहिलं SMART, स्मार्ट म्हणजे तो स्पेसिफिक पाहिजे. M म्हणजे मेजरेबल पाहिजे, A म्हणजे अचिवेबल पाहिजे, R म्हणजे तो रिअलिस्टिक पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं टाइम बाउंड पाहिजे. म्हणजे कारण आपलं आयुष्य मर्यादित आहे, मला जे काय करायचं आहे त्याच्यासाठी लिमिटेड स्पॅन अवेलेबल आहे आपल्याकडं. त्याच्यामुळं गोल सेटिंग नंतर महत्त्वाची स्टेप येते टाईम मॅनेजमेंट. मग टाईम मॅनेजमेंट करत असताना व्हॉट आर द टाईम वेस्टर्स.
आपण एवढा टाइम वेस्ट करतो की ते आपल्याला कळतच नाही आहे. मोबाईलवर ज्यावेळेस आपण रील्स बघतो, पर्टिक्युलरली मुलांमध्ये रील्स बघत असताना असतात ते काही सेकंदाचे, पण 2 तास कधी निघून गेले हे कळत नाही आपल्याला. म्हणजे तिथं टाइम मॅनेजमेंट खूप आवश्यक असतं. मग मी आता काय केलं की डिस्कवरी केली स्वतःची, नंतर करिअर ऑप्शन बघितले, डिसिजन घेतलं, गोल सेटिंग आणि टाईम मॅनेजमेंट केली. त्याच्यानंतर मला ॲक्शन घ्यावी लागेल. ॲक्च्युअल मला ज्या प्लॅनिंगप्रमाणे ॲक्शन घ्यावी लागेल. आणि ॲक्शन नंतर रिझल्ट कुठला येतोय, तो मला रिझल्ट मनासारखा भेटला का, जो मी एक्सपेक्ट केला होता का त्या पद्धतीचा भेटला का भेटला नाही आहे. तर बऱ्याच केसेसमध्ये मॅडम कसं होतं, सक्सेस रेट जो आपण म्हणतो जगाच्या पातळीवर, तो सक्सेस रेट फक्त 3% आहे. याचा अर्थ 97% लोक फेल्युअर असतात. मग बरीच लोक त्या 97% पैकी 90-95% लोक ती गोल सोडून देतात. मग नेमकं काय करायला पाहिजे आपल्याला तिथं, की आपल्याला तिथं एक्झॅक्ट ॲनालिसिस करावं लागेल, कॉन्फिडन्स ठेवून माझं नेमकं काय चुकलं, माझं चुकलं काय तेच त्याचं जर ॲनालिसिस आपण करत गेलो आणि परत एकदा जर आपण काम करायला लागलो तर डेफिनेटली एक स्टेज अशी येईल की आपल्याला तिथं सक्सेस भेटेल. मग तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कवी म्हणतो बघा, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधारा करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जो कोशिश आहे ना, कोशिशला कुठेतरी आपली मुलं कमी पडतात. 1 किंवा 2 अटेम्प्टमध्ये ते सोडून देतात, गिव्हअप करतात ते. मग मी काय करायला पाहिजे, नेमकं काय चुकलं त्याचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्यावर जर मी करेक्शन करू लागलो तर डेफिनेटली मला सक्सेस भेटणार. कारण फेल इज नॉट अ परमनंट फेल. कारण फेलमध्येच दडलंय सगळं. फेलचं जर आपण स्पेलिंग बघितलं, FAIL, F स्टँड्स फॉर फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. म्हणजे माझ्याकडचं ॲटिट्यूड जे असं हवं आहे की फेल्युअरमधून सुद्धा मला शिकायचं आहे. आणि जी मुलं ह्या ॲटिट्यूडनं काम करतात निश्चितपणे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग असं यश मिळवतात. मग इथं तो लर्निंग ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे. कारण मी असं नेहमी म्हणतो बघा, इफ आय लर्न मोर आय विल अर्न मोर. मी जर शिकलो चांगल्या पद्धतीचं तर मी अर्निंग चांगल्या पद्धतीचं करू शकतो. आणि इथं अर्निंग म्हणजे फक्त मनी नाही आहे, मनी विल फॉलो. मनीपेक्षा सुद्धा बरंचसं आपण मिळवू शकतो आणि ह्या स्टेटमधून आपण आनंदी राहू शकतो की जो बेसिक पर्पज ऑफ लाईफ आहे. थोडक्यात आपलं गोल सेटिंग करणं खूप गरजेचं आहे आणि स्मार्ट गोल सेटिंग करणं गरजेचं आहे. फोकस खूप इम्पॉर्टंट आहे. आपला फोकस त्या गोष्टीवरून ढळू दिला नाही पाहिजे. आणि जसं सर म्हणाले, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, त्याप्रमाणे अपयश जरी मिळालं तरी खचून न जाता प्रयत्न करून आपल्या गोलपर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचंच आहे, हे मात्र ठरवून चालणं गरजेचं आहे. सर, मध्यंतरी 2 वर्षांपूर्वी जी पॅन्डेमिक सिच्युएशन पूर्ण जगाने फेस केली, पूर्ण जगामध्ये कोरोनाने खूप गुडघे टेकायला भाग पडला सर्वांना, तर त्या ह्याच्यामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल पडले. कारण घरातून बाहेर जाता येत नव्हतं, दुसरं करायला देण्यासारखं काही नव्हतं आणि मग त्या मुलांना करमणुकीचं एकच साधन ते म्हणजे मोबाईल. आणि त्यानंतर पॅन्डेमिकमध्ये सुद्धा एज्युकेशन सेक्टर चालू ठेवणं गरजेचं होतं. त्याकरता सुद्धा ऑनलाईन शिक्षण दिलं गेलं. त्यामुळे मुलांची मोबाईलची सवय खूप जास्त वाढली आणि आज मुलांना मोबाईलचं ॲडिक्शन लागलेलं आहे. आज प्रत्येक घरामध्ये मुलगा मुलगी, जे लहान मुलं आहेत, मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाहीत. मोबाईल घेतल्याशिवाय त्यांच्या घशाखाली घासच उतरत नाही. जर आईला जेवायला घालायचं असेल तर आधी हा मोबाईल घे, मगच आई जेवायला घालते. ही खूप वाईट गोष्ट आहे, जे पालकांना सुद्धा माहिती आहे की मोबाईलचे परिणाम खूप वाईट होत आहेत, पण मुलांना ते ॲडिक्शन लागलेलं आहे. मग अशा ॲडिक्शन लागलेल्या मुलांना त्या ॲडिक्शनपासून बाहेर काढण्याकरता किंवा मोबाईलचं ते ॲडिक्शन कमी करण्याकरता म्हणून तुम्ही पालकांना काय सांगाल? खूपच महत्त्वाचा प्रश्न आणि गंभीर असा प्रश्न आहे. आपण जर लिस्ट काढली ना, कुठल्या रोगामुळे जास्त लोक मरतात किंवा कुठले रोग भयानक आहेत, तर मी म्हणेल मोबाईल ॲडिक्शन हा कॅन्सरपेक्षा सुद्धा भयानक रोग आहे. आणि खरं इथं आपण मुलांना फक्त पॉईंट आऊट करून चालणार नाही.
प्रत्येकानं जर आत बघितलं, आपल्या आत डोकावलं एक पालक म्हणून, खरं मला मोबाईल ॲडिक्शन, मी मोबाईल ॲडिक्टेड आहे का? तर याचं उत्तर मॅडम येतं येस. म्हणजे फक्त मुलीच फक्त ॲडिक्टेड आहेत असं नाही आहे. शिक्षक असू दे, पालक असू दे, व्यावसायिक असू देत, की जे मोबाईल शिवाय राहूच शकत नाही आहेत. आणि एक सर्वे कसं आहे बघा, सायंटिफिक सर्वे कसं आहे, 2 तासापेक्षा जर जास्त तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी करत असाल तर ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला डॉमिनेट करते, ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला पुश करते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि एका सर्वेनुसार ॲव्हरेज माणूस 5 तास मोबाईल बघतोय, ॲव्हरेज माणूस. म्हणजे डेफिनेटली सगळ्यात अगोदर मला हे ॲक्सेप्ट करावं लागेल की मला मोबाईलचं व्यसन आहे. मग हे ब्लाइंडली कोणतरी सांगते म्हणून ॲक्सेप्ट करायचं का? तर नक्कीच नाही आहे. काही जर प्रश्न आपण विचारले आणि त्या प्रश्नाची उत्तर जर तशी येत गेली तर मी डिफाईन करेन की मोबाईल ॲडिक्शन आहे. उदाहरणार्थ, मी मोबाईल कॅरी करतोय आणि असा प्रश्न कधीतरी मनात येतोय का, अरे माझं चार्जिंग संपलेलं आहे, हा जर प्रश्न येत असेल वारंवार, त्याचं उत्तर जर होय असेल तर डेफिनेटली मी फार जवळ आहे मोबाईल ॲडिक्शनच्या. माझा मोबाईल पडला तर काय होईल, माझ्या मोबाईलची बॅटरी जर खराब झाली तर काय होईल, असे जे प्रश्न असतात. किंवा मी एक दिवस मोबाईल शिवाय राहू शकतो का, हा जर प्रश्न आपण विचारला तर निश्चितपणे त्याचं उत्तर नाही असतं. मी मोबाईल वापरतच नाही, 8 दिवस मी मोबाईल वापरणारच नाही आहे असं कोण म्हणत नाही. याचा अर्थ बऱ्याच प्रमाणात आपण मोबाईल ॲडिक्टेड झालेलो आहोत. मग हे ॲक्सेप्ट केल्यानंतर याचं नेमकं कारण काय, म्हणजे मोबाईल ॲडिक्शन आपल्याला कशामुळं भेटलं, ह्याचं तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे जी पॅन्डेमिक सिच्युएशन होती त्याला पर्याय नव्हता मॅडम. म्हणजे एज्युकेशन जरी कम्प्लीट झालं नसेल तरी जवळपास 40 ते 50% शिक्षण झालं आहे ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि बऱ्याच मुलांनी याचा ॲडव्हान्टेज पण घेतला आहे, की ज्यांनी एक विद्यार्थी अशी आहेत आमच्याकडे की ज्यांनी 20-20, 25-25 वेगवेगळे वर्कशॉप्स केलेत बिसाईड देअर करिक्युलम. म्हणजे काही मुलं अशी आहेत की त्यांनी याचा ॲडव्हान्टेज पण घेतला आहे. मग नेमकं हे व्यसन जे म्हणतो ना आपण, आता पॅन्डेमिक तर संपलं आहे, व्यसन लागणं म्हणजे काय, तर त्याचं शास्त्रीय कारण असं होतं मॅडम की आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट बघतो, नवीन बघतो, आपल्याला आश्चर्य वाटत असतं, त्यावेळेस इमिजिएटली आपल्या शरीरातल्या डोपाईन हे जे केमिकल आहे त्याची पातळी वाढते. आता दुसऱ्या वेळेस ती पातळी जी आलेली आहे ना, त्या पातळीपर्यंत मला घेऊन जाणं गरजेचं असतं. माझ्या शरीरामधले केमिकल त्या पातळीपर्यंत मला घेऊन जाणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी मी डिलिबरेटली प्रयत्न करतो ती गोष्ट करायचा. त्याच्यानंतर थोडीशी पातळी वाढते, याचा अर्थ ते सायकल राहतं. आणि डोपामाइन इज लाईक अ फील गुड केमिकल. पण कुठली गोष्ट एक्सेस जर झाली तर डेफिनेटली ती त्रासदायक होते. मग या पद्धतीचं ॲडिक्शन आपल्याला लागलेलं आहे. ॲक्सेप्ट केलं आहे आपण, त्याची कारणं पण शोधलेत. मग आता एक पालक म्हणून मी जर त्याचा मोबाईल हिसकावून जर घेतला, मुलीचा जर मोबाईल हिसकावून घेतला किंवा त्यांच्यावर जर मी वॉच ठेवायला लागलो, ऑब्झर्व करायला लागलो 24 तास, तर निश्चितपणे ती रिलेशन बिघडणार आहेत. मग याला खूप नाजूकपणे विचार करून आपल्याला ही गोष्ट हाताळावी लागेल. एक म्हणजे एक पालक म्हणून मी खऱ्या अर्थानं क्वालिटी टाईम माझ्या मुलींना देतो का. म्हणजे मी क्रिटिसाइज करत नाही, मी स्वतः एक पालक आहे, पण पालक म्हणून मी तो टाईम देतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग बरेच पालक म्हणतात आम्ही असतो मुलाबरोबर, मुलीबरोबर असतो आपण, पण क्वालिटी टाईम म्हणजे नेमका काय हे समजून घ्यावं लागेल ना. माझ्या मते क्वालिटी टाईम म्हणजे मुलांना ज्यावेळेस तुमच्या वेळेची गरज असते, त्यांना मानसिक सपोर्टची ज्यावेळेस गरज असते, नेमकं त्यावेळेस आपण अवेलेबल असतो का. आपल्या बिझी शेड्यूलमध्ये आपण कधीतरी कसा आहेस बेटा, काय असं बेटा, मार्क किती पडले, तुझ्या मित्राला मार्क किती पडले, हेच प्रश्न विचारतो. पण त्याला जवळ घेऊन बेटा तू आनंदी आहेस का, तुला कुठली अडचण आहे का, असं खूप कमी पालक म्हणतात. याचा अर्थ मला जर मोबाईलपासून स्वतः ॲडिक्ट न होता माझ्या मुलांना ॲडिक्शनमधून बाहेर काढायचं असेल तर पहिली गोष्ट करावी लागेल आपल्याला पालक म्हणून की आपला क्वालिटी वेळ मुलांना द्यावा लागेल. मग त्यासाठी शेड्यूल करू शकतो ना. प्रत्येकजण बिझी आहे मॅडम, प्रत्येकजणाला व्यवसाय आहे, नोकरी आहे, पण त्याच्यातून पण सिस्टमॅटिक जर आपण प्लॅन केलं, कागदावर लिहून जर प्लॅन केलं तर होऊ शकतं. एक उदाहरण म्हणून सांगतो, मॉर्निंग वॉकला किती लोक बघतो आपण. तुम्ही मॉर्निंग वॉक शक्यतो करत असाल, किती लोक बघतो आपण मॅडम, खूप रेअरली.
त्या मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचं प्रमाण आहे की जे रिटायर झालेत ना, की ज्यांना कामं नाहीत त्यांनी मॉर्निंग वॉक करावं, हे एक जनरली प्रोग्रामिंग झालं आहे आपलं. एक इमॅजिन करा ना, एक आई वडील आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलं सकाळी 5:30-6 वाजता जर मॉर्निंग वॉकला जात असतील तर डेफिनेटली त्यांना जो ऑक्सिजन मिळणार आहे ना सकाळचा, त्या ऑक्सिजन हेल्प करणार पूर्ण दिवसभर. आणि उठल्याबरोबर जो मोबाईल घेतात ना तर निश्चितपणे तो मोबाईल घेणार नाही आहेत. आता प्रत्येकजण टाईमला कमी आहे ना, टाईम मिळत नाही असं म्हणतो आपण. 24 तासापेक्षा जास्त मोठा दिवस करू शकत नाही आपण. पण सायकोलॉजिकली वी कॅन मेक द डे मोर दॅन 24 hours. समजा माझा टाईम वेस्ट होतोय 3 तास, 3 तास जर मी वाचवले तर माझा दिवस 27 तासाचा झाला ना आता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठल्या पद्धतीचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग करताय त्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघता येईल. म्हणजे एक तर मला ॲक्सेप्ट करावं लागेल, दुसरं क्वालिटी टाईम द्यावा लागेल आणि अशा गोष्टी कराव्या लागतील की ज्याला त्या गोष्टी आवडतील मोबाईलपेक्षा जास्त. आठवड्यातून म्हणा किंवा 1 महिन्यातून म्हणा किंवा 6 महिन्यातून जर आपण एक व्हिजिटला गेलो, त्या मुलांना आवडेल अशा ठिकाणी घेऊन गेलो, दररोज नाही जमलं तरी आठवड्यातून 1-2दा त्याच्याशी खूप छानशा अशा गप्पा मारल्या तर डेफिनेटली आत्ता मुलगा बाहेर जो जातोय आणि बाहेर जाऊन बिघडलाय असं जो म्हणतो ना त्याचं प्रमाण खूप कमी होईल. आपण जर एक प्रश्न विचारला, स्वतःला विचारला, अरे माझा मुलगा माझ्याशी बोलतो का? पण बोलत नाही आहे. बरीच मुलं जे वडिलांकडून मागायचं असतं ते आईच्या माध्यमातून मागतात. म्हणजे इव्हन वडील आणि मुलगा याच्यामधला संवाद हरपत चाललाय आणि ती खरं शोकांतिका आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्मदात्याबरोबरच आपण कधीतरी महिन्यातून एकदा बोलतोय, कधीतरी 6 महिन्यातून बोलतोय, नोकरीला असेल तर कधीतरी वर्षातून 1-2 वेळा फोन करतोय. डेफिनेटली दिस इज द ट्रॅजेडी. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आलंय असं आपण म्हणतो, पण मनातला दुरावा जो आहे तो प्रचंड असा वाढलाय. बघा ना, भावाभावाचे रिलेशन बघा, बहीण भावाचं रिलेशन बघा, किंवा गेस्ट जर आले ना 5 मिनिटं फक्त कसं आहे काय बोलतात आणि प्रत्येकजण परत मोबाईल काढतोय. याचा अर्थ याची जी ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी प्रत्येकानं ॲक्सेप्ट करावी लागेल आहे. हा सिरियस प्रॉब्लेम आहे. आत्ता कसं केलं आपण नॉर्मलाइज करतोय, मोबाईल बघणे म्हणजे नॉर्मलाइज. किंवा एखादा लहान मुलगा जर बाळ जर मोबाईल बघत असेल ना, आई वडिलांना आनंद वाटतोय, आई वडील प्रौढीने सांगतात माझ्या मुलाला मोबाईल वापरता येतो. पण ही जाऊन पुढं तरी शोकांतिका घडत असते. त्याच्यामुळे क्वालिटी टाईम मुलाबरोबर देणे, त्यांच्या समस्या व्यवस्थित ऐकणे, त्यांना मानसिक सपोर्ट देणे. एखाद्या परीक्षेमध्ये जर कमी मार्क पडले तर न रागावता अरे ठीक आहे प्रत्येक वेळेस यश मिळेलच असं नाही आहे. कारण त्यावेळेस जर सक्सेसची डेफिनेशन असं केलं आपण, सक्सेस डझंट मीन्स ॲब्सेन्स ऑफ फेल्युअर, इट मीन्स अटेनमेंट ऑफ फायनल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे मला सक्सेस भेटायचं असेल तर युद्ध जिंकायचं नाही आहे. युद्ध प्रत्येक वेळी जिंकेल असं नाही ना, कधी कधी आपल्याला माघार पण घ्यावी लागते, कधी कधी पुढं पण जावं लागतं. ह्या पद्धतीचा संवाद जर आपण साधला आपल्या मुलांशी तर निश्चितपणे आपल्याला पूर्वीचे जे आनंदाचे दिवस होते ते येऊ शकतात आणि मोबाईलपासून आपण दूर राहू शकतो. आणि आणखी एक गोष्ट सांगतो मॅडम, मी एक 1.5 वर्षापूर्वीची न्यूज आहे ती. यशवंत चौधरी नावाचा मुलगा उत्तराखंड स्टेटमधला, तो बीटेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, त्याचं सिलेक्शन झालं. जर्मन बेस्ड कंपनी होती टेस्ला गिगाबाईट आणि त्या कंपनीचं पॅकेज त्याला मिळालं 23 crores, 23 करोड रुपये, दरमहा 2 करोड रुपये अप्रॉक्सिमेटली. मग मी त्या दिवशीच विचार केला, अरे यशवंत चौधरीनं मोबाईल वापरला असेल पण आपण मोबाईल वापरत नाही आहे, आपल्याला मोबाईल वापरतोय. म्हणजे मोबाईल टेक्नॉलॉजी कधीच चुकीची नाही, कधीच वाईट नसते. त्या टेक्नॉलॉजीचा मी कसा उपयोग करून घेतो ते महत्त्वाचं असतं. आणि इथं आपल्याला बघावं लागेल कोण कुणाला वापरतोय. माझी किंमत तशी अब्जावधी रुपयांची आहे ना, प्रत्येक पार्टची किंमत आपली कोट्यावधी रुपये आहे. मग ती मोबाईलसारखी वस्तू 15, 20, 10 हजाराची मला कंट्रोल करते का मी त्याला कंट्रोल करतोय? हा जर फरक समजून घेतला तर निश्चितपणे आपण याच्यातून बाहेर येऊ शकतो. आणि एक गोष्ट मी इथं ॲड करेन मॅडम, मी आणि माझं मन हे मला समजून घ्यावं लागेल. मी म्हणजे माझं मन नव्हे, मन वेगळं आहे, मी वेगळं आहे. हा कन्सेप्ट ज्याला समजला ना तो आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट करू शकतो. याचा अर्थ मनावर मी नियंत्रण मिळवायचं का मनाला माझं नियंत्रण द्यायचं, हे जर आपण ठरवण्यात यशस्वी ठरलो
योग्य निवड करण्यात यशस्वी ठरलो तर निश्चितपणे मोबाईलसारख्या गंभीर समस्येमधून आपण बाहेर पडू शकतो. मुजावर सर, तुम्ही विद्यार्थ्यांना, पालकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि करिअरबद्दल तुम्ही मार्गदर्शन करता. त्याबरोबरच बिझनेसमन्स करता सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग करता. तर कुठलाही बिझनेस म्हटलं की आयुष्यामध्ये त्यांच्या स्ट्रेस असतो, बिझनेसचा स्ट्रेस असतो, लाईफचा स्ट्रेस असतो, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी. तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि करिअर काउन्सिलिंग याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करता. तसंच बिझनेसमन्स त्यांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करता. बिझनेसमन म्हटलं की त्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस खूप असतो, आयुष्यामध्ये ताणतणाव असतो, तर याचं स्ट्रेस मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं बिझनेसमन म्हटलं की. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅडम, सर्वप्रथम आपण दोन टर्म जे आहेत ना ते डिफाईन करूया. एक आहे स्ट्रेसला आपण म्हणतो तणाव, आणि दुसरा आहे प्रेशर, त्याला म्हणतो आपण ताण. एक स्पिरिच्युअल इक्वेशन आहे, असं ते इक्वेशन असं आहे की स्ट्रेस इज इक्वल टू प्रेशर डिवायडेड बाय रेझिलन्स. आता थोडंसं मी समजावून सांगतो. हे स्ट्रेस म्हणजे तणाव, प्रेशर म्हणजे ताण, आणि रेझिलन्स म्हणजे बाउन्स बॅक. एखादं अपयश आलं तर त्या अपयशातून परत एकदा भरारी घेऊन काम सुरू करायचं. थोडक्यात आंतरिक शक्ती आहे ना, त्या आंतरिक शक्तीला मी म्हणेन रेझिलन्स. मग प्रेशर जे आहे ना, स्पर्धेचं युग आहे, प्रेशरला कुणी चेंज करू शकत नाही. हे कॉम्पिटिशन जे आहे, प्रत्येकजण उठतोय, बिझनेस काढतोय, बिझनेस खूप झालेले आहेत, म्हणजे स्पर्धा ही प्रचंड प्रमाणात आहे, त्याला आपण ॲक्सेप्ट करावं लागेल. म्हणजे प्रेशरला मी चेंज करू शकत नाही आहे. मग मला स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर माझ्यातली आंतरिक शक्ती जी आहे ती आंतरिक शक्ती मला वाढवावी लागेल. मग ती आंतरिक शक्ती म्हणजेच आपण आत्तापर्यंत जे बोललो ना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मग मला प्रत्येक गोष्टीत ते शिकून घ्यावं लागेल. आता इथं प्रश्न पडेल व्यापाऱ्यांना किंवा बिझनेसमॅनला, अरे आम्ही काय विद्यार्थी आहोत का? पण आपल्याला जर खऱ्या अर्थानं आयुष्य आपलं आनंदाचं करायचं असेल तर विद्यार्थी म्हणूनच जगावं लागेल, हे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. कारण कसं असतं बघा, मला जर एखाद्या गोष्ट शिकल्यामुळं जर समाधान मिळत असेल तर ती गोष्ट का शिकायची नाही आहे? सिंपल आहे ना, सिंपल इक्वेशन आलं माझं. मग तणाव जो येतो तो तणाव का निर्माण होतो, तणावाची कारणं कुठली असतात हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. एक साधंसं उदाहरण देतो बघा. एक मोठ्या कंपनीमध्ये CEO ह्या पदावर एक माणूस काम करत असतो. सकाळी नाश्ता करत असताना त्या लहान मुलीच्या हातून त्या CEO म्हणजे वडिलांच्या शर्टवर चहा सांडतो. घटना एवढीच आहे. मग त्या वडिलांची प्रतिक्रिया जी होती ती फार वेगळ्या पद्धतीची होती. तो प्रथम त्या मुलीवर खेकासतो, मुलीला रागावतो, आणि तिथं थांबत नाही. तो त्या मुलीच्या आईवर रागावतो, आणि इथपर्यंत रागावतो की तुला हे पण शिकवलं नाही का तुझ्या आई वडिलांनी की मुलीचं सांभाळ कसा करायला पाहिजे, त्याला कुठले एटिकेट्स मॅनर्स समजून सांगायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामध्ये त्या मुलीची स्कूल बस चुकते. मुलीची स्कूल बस चुकल्यामुळे एकच पर्याय राहिला ना, त्यानं स्वतःची गाडी काढलेली असते, त्या गाडीत बसवतो आणि तो त्या शाळेकडे निघतो. जात असताना ट्रॅफिक जाम, दुर्दैव कसं असतं बघा, ट्रॅफिक जाम, त्याच्यामुळे मुलीला शाळेमध्ये लेट, आणि मुलीला ड्रॉप करून तो ऑफिसमध्ये जातो, ऑफिसमध्ये परत लेट. तिथं बॉसची त्याला बोलणी खावी लागतात, आणि घरी ज्यावेळेस संध्याकाळी येतो ऑफिसमधून त्यावेळेस बायकोचा चेहरा पडलेला असतो. मॅडम, उदाहरण मी खूप छोटंसं सांगितलंय, पण असं नाही झालं का की आयुष्यामधला एक दिवस गेला वाया, आणि हा मला टाळता आला असता का? हा आत्ताची ही जी घटना झाली पूर्ण दिवस, तो मला दिवस टाळता आला असता का? तर निश्चितपणे येस. ज्यावेळेस चहा सांडला त्यावेळेस मी तो शर्ट काढून दुसरा शर्ट घालून जर मी ब्रेकफास्ट पूर्ण केला असता तर ती स्कूलला गेली असती आणि मी ऑफिसला गेलो असतो. याचा अर्थ आपल्याला दोन गोष्टीमधला फरक समजून घेणं गरजेचं असतं. एक टर्म असते रिॲक्शन, प्रतिक्रिया, आणि दुसरं असते रिस्पॉन्स, प्रतिसाद. आणि ज्या लोकांना ह्या दोन टर्म समजल्या 100% त्यांची स्ट्रेस लेवल खूप कमी असते. जर मला स्ट्रेस कमी करायचा असेल तर एक मी एक्झरसाईज सांगतो ना, म्हणजे तो एक्झरसाईज मी स्वतःला पण घेतो, मॅडमला आणि तुम्हाला सगळ्यांना पण घेतो. एक असं एका कागदावर लिहा की मागच्या आठवड्यामध्ये मी किती वेळा रागावलो, लिस्ट काढा ना. पुढच्या कॉलममध्ये त्याची कारणं लिहा.
कशामुळे मी रागावलो, आणि तिसऱ्या कॉलममध्ये हे मला टाळता आलं असतं का. मित्रांनो, हे जर आपण बघितलं ना, हे जर एक पेज व्यवस्थित बघितलं, शांतपणे बघितलं, त्याच्या अगोदर जर परमेश्वराचे आभार मानले की आजचा दिवस दिलाय, आणि याचं मी ॲनालिसिस करत गेलो ना, तर निश्चितपणे 90 ते 95% गोष्टी आपणाला टाळता आल्या असत्या. म्हणजे माझी स्ट्रेस लेवल आहे ना, ती स्ट्रेस लेवल खाली आली असती. म्हणजे हिचं दृष्टिकोन मॅडम महत्त्वाचा आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण बघतो कसा, अरे एखाद्या वेळेस बायकोकडून चुकलं असेल ना, असेल तिचं थोडंसं माइंडसेट वेगळं असेल, ही कधीच चिडत नाही, आज चिडली, हे कुठेतरी समजून घेण्याची वृत्ती जी आहे ना, ती वृत्ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे माझा मी दृष्टिकोन जर चांगल्या पद्धतीनं मी निर्माण करू शकलो, त्याच्यावर काम करू शकलो, तर स्ट्रेस लेवल ही मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात कमी करता येते. आणि बेसिकली स्ट्रेसची कारणं शोधणं गरजेचं असतं. एक असतं एक्सटर्नल रिझन्स, वेगवेगळी कारणं असतात, पण सगळ्यात मोठी कारणं असतात ते इंटरनल रिझन्स. म्हणजे आतली माझी कारणं कुठली आहेत, आणि त्याचे दुष्परिणाम जर आपण समजून घेतले, ह्या स्ट्रेसमुळे काय होऊ शकतं, तर भयानक असे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याची ग्रॅव्हिटी मला समजून घेणं गरजेचं आहे. आणि स्ट्रेस हा टाळता येतो. कारण बेसिकली हू एम आय, मगाशी म्हटलो मॅडम मी, आपण कोण आहोत खरं, तर मी आय एम ए प्युअर सोल. मी काय म्हणतोय बघा, मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक शांतता प्रिय आत्मा आहे, मी एक प्रेमळ आत्मा आहे, मी एक कंपॅशनेट सोल आहे. असं आपण ज्यावेळेस म्हणू मॅडम, तुम्ही मगाशी अफर्मेशनचा विषय काढला होता, असं जर मी स्वतःला म्हणत गेलो तर डेफिनेटली मला स्ट्रेस येणारच नाही आहे. बिकॉज नॅचरली आय एम अ सोल अँड सोल इज पीसफुल. म्हणजे आपल्याला आनंद दुसरीकडे बघायचा नाही आहे, बेसिकली तो आनंद आत आहे. त्याच्यामुळे मला माझा शोध घ्यावा लागेल, आणि त्या शोधाच्या माध्यमातून मला स्ट्रेस लेवल कमी करता येईल. कुठेतरी सहलीला जाऊया, त्याच्यातून कमी होईल असं नाही आहे. बेसिकली सहलीला जातून मी आपण डायव्हर्ट केला, पण फक्त माइंड डायव्हर्ट केला, तेवढ्या पुरतं फक्त आलो ना आपण, परत घरी आल्यानंतर तेच आहे. तर मला अगोदर समजून घ्यावं लागेल हॅपीनेस माझ्या आत दडलेला आहे, आणि हॅपीनेस हा अनलिमिटेड आहे. हॅपीनेस हा कुणावरही अवलंबून नाही, ह्याची सत्यता, याचा अभ्यास मला करावा लागेल, आणि ह्या अभ्यासामधून डेफिनेटली स्ट्रेस लेवल मला कमी करता येईल. थोडक्यात कुठलीही गोष्ट, कुठलाही इन्सिडेंट आयुष्यात घडल्यानंतर त्याला आपण रिॲक्ट काय करतो याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट करण्यापूर्वी एकदा विचार करून मगच त्या गोष्टीला रिॲक्ट करावं. सगळ्यात सोपा तणाव कमी करण्याचा मार्ग, बरोबर ना सर? एक्झॅक्टली. आज आपल्या जनता राज्याच्या स्टुडिओमध्ये सोलापुरी कट्ट्यावर आले होते प्राध्यापक इसाक मुजावर सर, आणि त्यांनी करिअर काउन्सिलिंग बद्दल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल खूप छान असं आपल्याला मार्गदर्शन केलं. नक्कीच सरांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थी, पालक, बिझनेसमन प्रत्येक व्यक्ती याचा वापर करेल, आणि आपली पर्सनॅलिटी किती छान प्रकारे आपल्याला डेव्हलप करता येऊ शकेल याची प्रत्येकाला खात्री झालेली असेलच. आपण आपली पर्सनॅलिटी खूप छान प्रकारे डेव्हलप करू शकतो. सर, आज तुम्ही आमच्या जनता राज्याच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याकरता जनता राज्य न्यूज चॅनल परिवारातर्फे तुमचे खूप खूप मनापासून आभार. आपलं जनता राज्य चॅनल आणि हा प्रोग्राम सोलापूर कट्टा इथं मला बोलून जी आपणाबरोबर संवाद साधण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मॅडम मी आपले आभार व्यक्त करतो. मित्रांनो, ह्या मुलाखतीचा शेवट करण्यापूर्वी परत एकदा मी परमेश्वराची आठवण करतोय. परमेश्वरावर जर आपली श्रद्धा असेल, भक्ती असेल, तर निश्चितपणे आपण परमेश्वराचा एक संदेश ऐकून त्या संदेशावर जर चिंतन मनन केलं तर निश्चितपणे हे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे होईल. मित्रांनो, तो संदेश असा आहे, परमेश्वर समस्त मानवजातीला सांगतोय, एक तेरी चाहत है, एक मेरी चाहत है, होगा वही जो मेरी चाहत है. परमेश्वर म्हणतोय, तुझी जशी एक इच्छा आहे तशी माझी पण एक इच्छा आहे, पण जे होणार आहे ते माझ्या इच्छेप्रमाणे होणार आहे. पुढे जाऊन परमेश्वर म्हणतोय, अगर सुपुर्द कर दे तू अपने आप को, जो मेरी चाहत है तो दूंगा तुझे वो भी
जो तेरी चाहत है. तू जर स्वतःला समर्पित केलंस माझ्या इच्छेसाठी तर मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन. आणि पुढे जाऊन परमेश्वर म्हणतोय, अगर मुखालफत की तूने इसकी जो मेरी चाहत है तो थका दूंगा तुझे उसमें जो तेरी चाहत है फिर होगा वही जो मेरी चाहत है. तू जर माझ्या इच्छेचा इन्कार केलास तर मी तुला या जगात थकवून सोडेन. आणि फक्त थकवून सोडून थांबणार नाहीये, तर शेवट जो होणार आहे तो शेवट माझ्या इच्छेप्रमाणे होणार आहे. मित्रांनो, परमेश्वराची इच्छा काय आहे, निश्चितपणे हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला असेल. ती इच्छा जर आपण जाणून घेतली, त्या इच्छेवर जर चिंतन मनन केलं तर निश्चितपणे आपलं आयुष्य जे 60, 70, 80 वर्षाचं आहे ते आनंदाचं, सुखाचं आणि समृद्धीचं जाणार आहे.